तर चेतन आपण व्यासपीठावर यायचं आहे. मॅचला इथे सुरुवात केली जात आहे. 40+ हा या स्पर्धेचा पहिला सामना. आतापर्यंत आपण रेग्युलर क्रिकेट पाहिलं, अनुभवलं, एन्जॉय केलं आणि आता 40+ क्रिकेट या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल. सलामीवीरांची खूप चांगली एंट्री आपण बघतोय. मिकी माऊस त्यांच्या साथीला. ही एक गंमत जम्मत या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्याच रजनीमध्ये अप्रतिम स्वरूपाची ही स्पर्धा आहे. जेवढं कौतुक करावं आयोजकांचं तेवढं कमी असेल. गावदेवी 40+ क्रीडा मंडळ वडखर आणि विशेष म्हणजे कुमार गुरुनाथ काथोड जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडघर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. चेतन आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय विनोद ठाकरे साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. टेंबवली टीमचे 12th मॅन 12वे खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. आमदार शांताराम मोरे साहेबांच्या नावानं हे आमचं समालोचन कक्ष आहे. क्रिकेट रसिकांसाठी खूप चांगले स्टँड्स आपण बघतोय. A1 जोडी स्टँड देखील आहे आणि त्याचप्रमाणे निलेश मोहन जाधव स्टँड. अतिशय सुंदर प्रेक्षक कक्ष उभारण्यात आलेले आहेत. भव्य दिव्य असं व्यासपीठ देखील आपण बघतोय. टेंबवली संघाची सलामीची जोडी दिगंबर आणि संदीप. दिगंबर ज्यांनी एक काळ रेग्युलर क्रिकेटचा गाजवलेला आहे. आज 40+ क्रिकेटमध्ये आपण त्यांना बघतोय. पंच भाऊ पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे सहकारी समालोचक सुनील पवार यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिला बॉल संतोष यांच्या माध्यमातून मिस टाइम स्ट्रोक. विकेट कीपर आले होते चेंडूखाली परंतु कॅच घेता आली नाही. झेल ड्रॉप होतोय. अवघड झेल होता. खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली विकेट कीपर कडून पण अखेर झेल धरतीला दान झालाय आणि अगदी खळबळजनक सुरुवात आपण बघतोय 40+च्या या उद्घाटनीय सामन्याची. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये पहिल्या बॉलवर आली आहे 1 धाव. आपण बघतोय जय हनुमान टेंबवली विपक्ष गावदेवी पिंपळगर संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे सुनील पवार आपलं. थँक्स अजय घरत. तर जबरदस्त आयोजन पाहतोय आपण आणि अजय उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. याच पाहता हा फटका स्विंग केलाय. अतिशय देखना आलाय हा षटकार. संदीप यांच्या बॅटमधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला बिग षटकार. आणखी एक चांगला फटका. यावेळेस गॅप मधून बॉल काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला. हा येतोय चौकार. आपण हा सामना सुरू होण्यापूर्वी जय हनुमान गोवे संघाचे 40+चे क्रिकेटपटू सुनीलजी भगत यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जे आज आपल्यात नाही आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. खऱ्या अर्थानं दुःखद घटना, शोककळा या संपूर्ण क्रिकेट विश्वावर पसरले असं म्हणता येईल. पण आज गोवे संघानं एक फायनल जिंकली आहे आणि निश्चित रूपानं खऱ्या अर्थानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ती असेल. डायरेक्ट हिट अपील होत आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. दिगंबर यांची खेळी संपुष्टात आली आहे. पहिला धक्का लागलाय जय हनुमान टेंबवली संघाला. सुरुवात अतिशय दमदार झाली आहे. संदीप फार चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. मात्र येथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. कितपत आवश्यकता होती सुनील पवार ह्या धावेची.
निश्चित आवश्यकता तर नव्हती पण मोह आवडता आला नाही आणि एका धावसाठी एक किमती विकेट देण्यामध्ये एक चुकीचा निर्णय म्हणेन अजय ग्रत्मी. ज्या प्रकारे इथे मात्र बॅटिंग पाहतोय की आपण आवश्यकता होती का प्रश्न निर्माण झाला असेल खेळाडू कक्षामध्ये. आणि एक चांगली सुरुवात अजय पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग इथे मात्र होताना. धावा होताना दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. खेळपट्टी थोडी वेगवान आहे, कॉन्क्रीट विकेट आहे, बॉल बॅटवर देखील चांगल्या पद्धतीने येत असतो. त्यामुळेच खूप चांगल्या धावसंख्या यादीच्या सामन्यांमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण बघितल्यात. मागच्या मॅचमध्ये तर तब्बल 71 धावा कुठून काढण्यात आल्या होत्या 5 षटकांच्या मॅचमध्ये गोंदवली संघाकडून. पण 40 प्लसचं क्रिकेट थोडं वेगळं क्रिकेट असतं, हे देखील तेवढंच सत्य आहे. सिक्सर सुप्रीमो कंपनीचे चेंडू येते आपण यूज करतो या स्पर्धेसाठी. चिप केलाय, बॉल हवेत आहे, आणखी एका विकेटचं पतन. सुरेख झेल टिपला जातोय कव्हर्स मध्ये, फलंदाज बाद. अजय जर पहिला आपण पहिल्या 3 चेंडूमध्ये एक चांगली सुरुवात वाटत होती, त्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय. संतोष पाटील यांच्याबद्दल जर बोलणं झालं तर खूप एक जमाना होता की ज्यांनी टेनिस क्रिकेट असं अतिशय चांगलं गाजवलं होतं. आता मात्र 40 प्लसच्या माध्यमातून या टीमचं एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. खरं तर 40 प्लस क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला रेग्युलर क्रिकेट खेळणं देखील गरजेचं असतं. अचानक 40 प्लस झाल्या तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही, तर ते फार कठीणच असणार आहे. रेग्युलर क्रिकेट तुम्ही खेळता, तुम्हाला तेथूनच ती आवड निर्माण होते, लहान वयापासूनच आवड निर्माण झालेली असते आणि म्हणून तुम्ही तुमच्या गावच्या संघासाठी क्रिकेट खेळता. अनिकित काय सुरेख नजारा पाहतोय आपण. बोलकी बावले म्हणून ज्याचा उल्लेख करतोय आपण, अमर कोळी यांची ऑल टीम खूप सातत्याने चांगलं मनोरंजन करताना पाहतोय आपण आणि खूप देखणं आणि सुरेख अप्रतिम आयोजन पाहतोय आपण. नवीन बाद झालेत आणि नवीन बॅट्समन सुरेश गोराटकर. हा देखील बॉल हवेत आहे, परंतु बॉल कॅरी होत नाहीये. बॅकआउट ऑफ द पॉइंट, तिकडे फिल्डर गलीमध्ये उपस्थित. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि इथे अक्षरशः विकेट फेकली गेली आहे. तिसरा धक्का. वेलकम वेलकम वेलकम. वडगर गावचे माजी सरपंच तुळशीराम पाटील साहेब आणि आमचे ताडाळी गावचे उद्योगपती नगरसेवक दिनेश पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. चला पंचाचा आणि अंतिम राहील, आपण वेळेचा सहकार्य करायचं आहे. बघायचं नेमका कुठला फलंदाज बाद झालाय. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये थांबलेले आहेत. सुरेश गोराटकर आणि संदीप हे दोन मैदानामध्ये आपण बघतोय. फलंदाज तर धावबाद झालेला आहे, पण नेमका कुठला फलंदाज धावबाद झालाय पंचांचं कन्फर्मेशन येईल. एक धाव मिळाली होती, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तेथे फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालाय आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. हॅलो हॅलो. पंच निर्णय काय आहे? तर फक्त चेक करतील इथं, मात्र आयोजक कमिटीच्या माध्यमातून फक्त चेक करतील आणि फक्त पंच असेल. 12वे खेळाडू आपण इकडे यायचंय. कुठल्याही टीमचा जर 12वा खेळाडू तिथे गेला तर मात्र त्याला संघाला पॅनलिस्ट केला जाईल. आमचे तिसरे पंच पाहते सुनील म्हात्रे सर चेक करताना पाहते, फक्त चेक करते आयोजक कमिटीच्या म्हणण्यानुसार.
चला सर्वांनी सहकार्य करायचं आहे, कारण की आपल्यासाठी ही नाईट स्पर्धा पाहतोय आपण. एक जबरदस्त आयोजन अजय घरत काय म्हणशील ज्या प्रकारे हा क्रीडांगण पाहतोय आपण. क्रीडांगण तर फारच सुंदर आहे. आपण बघतोय कालवारचं हे कालिका माता क्रीडांगण, जिथे हा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला आजपासून रंगताना दिसतोय. डे नाईट क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023. तर फलंदाज सुरेश बाद होऊन तंबूत परत आहेत. तिसरा झटका लागलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या झाली आहे 12. खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ आपण खर्च करू नका. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. तर अजय घरत खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सुरुवात 4 वाजल्यापासून झाली होती आणि पहिले आपण रेग्युलर क्रिकेटचे सामने पाहिले. आता मात्र 40+ आपण सामना पाहतोय. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंतीशील की आपण सहकार्य करायचं आहे. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर जाताना पाहतोय आपण जनमान टेंबोली टीमचा मुकेश नांदुरकर. खूप एक चांगला खेळाडू म्हणून त्याची उल्लेख सातत्याने अजय आपण करतोय 40+ टीमच्या माध्यमातून. तोच मुकेश नांदुरकर मात्र खेळपट्टीवर जाताना पाहतोय. चांगल्या सुरुवातीनंतर अजय पडझड कायम आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं 3 चेंडूवर अतिशय चांगली सुरुवात, त्यानंतर मात्र पलटून वार केलाय आणि अतिशय चांगली बॉलिंग संतोष पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांनी देखील थोडी हाराकिरी केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण ज्या पद्धतीनं धावचीच्या रूपात त्यांनी विकेट्स गमावलेले आहेत ते कुठेतरी थोडंसं चिंताजनक आहे. परंतु अजूनही 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. मॅच खूप चांगली होईल असं वाटते. दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून नंदू पाटील हा दुसरं षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण. व्हीआयपी डाईज अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. याचबरोबर वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. आणि सामना मला वाटतं की ह्या 4 षटकाचा आहे आणि 4 षटकासाठी फक्त 20 मिनिटाची वेळ असेल. स्ट्राईकला पाहतोय आपण संदीप आहे. नॉन स्ट्राईकला मुकेश नांदुरकर, जे एक अतिशय चांगला उत्कृष्ट बॅटर म्हणजे याचं नाव या टीम मध्ये सातत्याने आपण करतो. ही जोडी चांगली आहे अजय जर पाहिलं आपण टेंबोली टीमसाठी. काही काळ जर या 2 खेळाडूंनी खेळपट्टीवर घालवला तर निश्चित रूपाने एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. पण दुसरीकडे गोलंदाजी आक्रमण जे आहे ते देखील खूप चांगलं आहे गावदेवी पिंपळगर संघाकडे. संदीप यांच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. 10 धावांचं योगदान देऊन ते खेळतायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. गोलंदाज आपण बघतोय नंदू. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. सज्ज होताना नंदू राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू. या चेंडूमध्ये चांगला फटका पाहतोय आपण, मात्र प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू डीपमध्ये ठेवला होते. 1 धावची मागणी, दुसरी एकच सिंगल इथे मात्र चेंडूवर कंप्लीट करताना संदीप. मात्र अजय पाहतोय की आपण चांगली बॅटिंग करताना आपल्या टीमसाठी षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहे. आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण 11 धावसंख्येवर बॅटिंग करताना संदीप याला पाहतोय. येस, चांगली बॅटिंग ते करतायत. मात्र इतर फलंदाजांची देखील साथ त्यांना मिळाली पाहिजे, तेव्हा एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. यावेळेस स्विंग केलाय ऑन साइडला. सुपर्ब शॉट, बॉल आउट ऑफ द पार्क. हाय तो षटकार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. बॅक क्लास शॉट पाहिला आपण. मुकेश यांच्या बॅटमधून स्विंग केलं होतं आणि ऑनसाइड कडे हा धमाका पाहतोय. आला या चेंडूवर हा षटकार. षटकाने मात्र धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 19. चांगली सुरुवात जनुमान टेंबोली टीमची. मला वाटतं की नाणेफेक गमल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना गावदेवी पिंपळगर टीम एक खूप उच्च कोटीचा संघ आहे आणि या संघाच्या अगेन जर सामना जिंकत असेल तर 50 आकडा तुम्हाला पार करावा लागेल. नंदू, संतोष सारखे दिग्गज बॅटर या टीमकडे आहे. येस, आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच येथे फलंदाजी केली जाते. मुकेशच्या अगदी स्लॉटमध्ये हा चेंडू आला होता आणि मुकेश यांनी त्याचा फायदा उचललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला.
धमाकेदार षटकार सिक्सर कंपनीचे चेंडू आपण बघतोय या स्पर्धेमध्ये आणि सिक्सर देखील भरपूर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेस फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू स्क्वेअर आहे असं पंचांचं मत येत आहे. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्वेड लाईन हाताळतो यावेळेस पात्र. अतिरिक्त चेंडूचा मारा पाहायला मिळाला. धावसंख्या 20. नंदू पाटील परत सज्ज होताना व्हीआयपी डाईज एंड या टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर बॅटर पाहतोय आपण मुकेश. पुढचा चेंडू अजून एक मोठा धमाका करायचा होता. यावेळेस मात्र चेंडूची लाईन चुकतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. चांगली वापशी करताना इथं मात्र अजय पाहतोय बॉलर नंदू याला. नंदू यांना देखील कळून चुकलंय की कुठेतरी एस्टेनच्या रोखाने चेंडू जर ठेवले किंवा लेग स्टिककडे जर चेंडू टाकला तर ऑन साईडला मोठे फटके येतील. त्यामुळेच आता फलंदाजापासून चेंडू थोडे दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. त्या प्रयत्नामध्ये एक वाईट चेंडू देखील त्यांनी हाताळलाय. पण ही रणनीती त्यांची जरूर आपल्याला चांगली पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यावेळेस स्वीप करायचा होता. खोलवा टप्प्याचा बॉल पूर्णपणे पुन्हा एकदा बीट होतोय बॅटर. जबरदस्त बॅटल रंगलंय या दोन खेळाडूंच्या दरम्यान. फलंदाज मुकेश यांनी षटकार ठोकला मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक गोलंदाजाचं आपण बघतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आता टाकण्यात आलेले आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे 20 या आकड्यावर. जय हनुमान टेंबवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर त्यांच्या विरोधात टीम खेळते गावदेवी पिंपळगर. यावेळेस ओव्हरपिच बॉल लॉफ्टेड फटका हाय अँड हँडसम. इट्स गॉन फॉर अ 6. ग्रेट शॉट. अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. वेलकम रोशन पाटील, किशोर पाटील, उद्योजक ग्रामस्थ मंडळ वडघर. काय क्लास शॉट पाहिला पण मुकेशच्या बॅटमधून हा निघणारा दुसरा षटकार. आणि ज्या प्रकारे टायमिंग आणि शक्ती फटक्यामध्ये अफाट होती आणि लॉंग ऑफच्या वरतून एक दणदणीत षटकार इथे मात्र वसूल करतोय मुकेश. पुढचा चेंडू फुल टॉसर घेऊन स्लॉक शिफ्टचा फटका खाली क्षेत्रामध्ये नाहीये. एका सिंगल फंबलिंग पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि संधी निर्माण झाली. इथे मात्र सहज कंप्लीट करतोय या 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. असं वाटतंय की 2 युवा फलंदाज खेळपट्टीवर धावतायत की काय. ज्या प्रकारे त्यांनी ही दुसरी धाव कंप्लीट केली आहे. थोडीशी फंबलिंग झाली होती डीप मिड विकेटला आणि याचबरोबर आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटक 14च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. अंडर फ्लडलाईट्स बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट असतं पण ह्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की आत्तापर्यंत तरी फलंदाजांचं थोडंसं वर्चस्व राहिलं आहे. अंडर फ्लडलाईट्स देखील मागच्या मॅचमध्ये देखील काही स्विच हिट आपल्याला पाहायला मिळाले. रेग्युलर क्रिकेटमध्ये स्विच हिटच्या माध्यमातून चौकार षटकार जोडण्यात आले होते. खाडी संघाचे फलंदाज होते यश आणि आदित्य ज्यांनी संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला परंतु समीकरण त्यांच्यासमोर फार डिफिकल्ट होतं. सध्या आपण 40+ सामना बघतोय. 40+ हा उद्घाटनीय सामना आहे. तर 14च्या सरासरीनं जर धावा जोडण्यात आल्या यापुढे देखील तर मात्र फार मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये 56 धावा धावफलकावर असतील. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. ही सरासरी जर कायम ठेवली तर मात्र 56च्या जवळपास मजल मारू शकते टेंबोली हा संघ. आणि एक चांगलं टार्गेट म्हटलं जाईल अजय गरज. ज्या प्रकारे अशा स्थितीमध्ये 40+ खेळाडू पण असं वाटत नाही की ज्या प्रकारे षटकार मारते मुकेश असं वाटते की रेग्युलर क्रिकेटचे बॅटर ज्या प्रकारे षटकार खेचत त्या प्रकारे बॅटिंग करताना पाहतोय आपण. फिटनेस फार महत्त्वाची असते. 40+ क्रिकेट देखील जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा आणि ह्या खेळाडूंनी चांगली फिटनेस मेंटेन ठेवली त्यामुळेच 40+चं क्रिकेट देखील ते खूप चांगल्या पद्धतीनं खेळतायत. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज महेश. खूप मोठा ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. महेशचा पहिला चेंडू यावेळेस मात्र टर्न केला चेंडूला पाहतोय आपण. ऑन साईडकडे एका धावेची मागणी होते. दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करेल काय तालमेल पाहायला मिळत नाही. शेवटी मात्र पाऊलं मागे घेण्यासाठी मजबूर केले. सुखरूप पोहोचतोय पॉपिंग क्रीमध्ये. फक्त आणि फक्त चेंडूवर मिळेल ती 1 धाव. चांगला बॉल होता. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा फुलर लेंथ बॉल होता आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे या षटकामध्ये. महेश यांचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मंकडिंग करण्याचा प्रयत्न होता कदाचित मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्येच आहेत. त्यांनी क्रीज सोडली नव्हती. निश्चित अजय मी 40+ या वर्षी बरेचशा टुर्नामेंट कव्हरेज केले आणि मंकी विकेट सातत्याने हे प्रत्येक खेळाडू घेतात. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. मनकटी फटका टर्न केला चेंडूला मिड विकेट आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये संतोष पाटील अतिशय वेगात चेंडूवर गेला होता आणि त्यापूर्वी मात्र एक जलद सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. टीमची धावसंख्या पाहतोय पुढे सरते ती 30.
चांगली बॉलिंग या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय. एका चांगला ऑलराऊंडर टीम गावदी पिंपळगड टीमचा महेश सज्ज होताना याच पात्र हा फटका फटलाय का पायाच्या हवेत आहे. बॅक टू द बॉलर छेड घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं मात्र जीवनदान प्रयत्न खूप चांगला होता आणि इथं मात्र निश्चित आता पंचाचा बोट आकाशाकडे जाईल. बॅटरी इथं मात्र बाद होतोय तो संदीप. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार. शान भारत देशाची मोठ्या मानानं वाढवणार. तर निश्चित जेव्हा टेंबोली जर म्हटलं खतरोके खिलाडी पाहतोय आपण टेंबोली गावाचा आणि अल्ताफ शेख यांच्याकडून मुकीसाठी सोडणं संधी असेल. प्रति षटकाला त्यांच्या माध्यमातून इथं मात्र निश्चित रोख रक्कम 500 रुपये आणि हे एक युवा खेळाडूचं 40+ खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी हा अल्ताफ शेख यांच्या माध्यमातून प्रति षटकाला मुकेशसाठी 500 रुपये. हॅलो 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 चांगली गोलंदाजी पाहतोय अजय. या षटकामध्ये आपण महेश यांच्या माध्यमातून उंचपूर असा गोलंदाज आणि कित्येक वेळा या खेळाडूचं मी प्रदर्शन पाहिलेलं आहे. मग बॉलिंग असो की मात्र बॅटिंग खूप एक लाजवाब ऑलराऊंडर आहे या टीमसाठी. फार महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडायची आहे. फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर आहे. चांगला स्ट्रोक अगदी ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय व्हीमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिकडे फिल्डरचा चांगला एफर्ट होता परंतु थोडी मिसफिल्ड अखेर झाली आहे आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. 2 धावांनी धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3-3 धावसंख्या 33. पाहतोय की आपण आतापर्यंत गडी बाद झाले ते 4 बाद 33. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूवर चांगली बॅटिंग त्यानंतर मात्र पडझड कायम होती. त्यानंतर मात्र एका चांगली पार्टनरशिप संदीप आणि मुकेश या जोडीमध्ये. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. ऑन ड्रेपचा फटका पाहतोय आपण लॉंग ऑन क्षेत्राकडे. नंदू चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. त्यापूर्वी फक्त आणि फक्त मात्र एकच सिंगल इथं मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. मैदानाची खूप चांगली आपण बघतोय की रोलिंग करण्यात आलेली आहे. त्यामुळेच आउटफील्ड फास्ट पाहायला मिळते कालिका माता क्रीडांगणामध्ये कालवारमध्ये. चांगलं षटक आतापर्यंत महेश यांच्या माध्यमातून. जास्त रूम ते देत नाहीत फलंदाजांना. हात उघडण्याची संधी मिळत नाहीये आणि हा प्रयत्न देखील दुसऱ्यांदा आपण बघतोय. मंकडिंग ज्याला आता रनआउटच संबोधलं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. नॉन स्ट्रायकर्स एंडला असलेल्या फलंदाजाची खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा. यावेळेस इनसाइड आउट सुपर्ब शॉट. अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नेत्रदीपक चौकार. अप्रतिम फटका होता. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. धावसंख्या 38. 38 धावा. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. जय हनुमान टेंबवली संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. खरं तर महेश यांचं षटक फार चांगलं राहिलं होतं परंतु शेवटचा बॉल थोडी जागा बनवली आणि इनसाइड आउट अगदी हाफवालीमध्ये घेऊन चौकार ठोकलाय मुकेश नांदुरकर यांनी. खूप चांगली बॅटिंग. 2 षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आतापर्यंत फक्त 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 19 धावांचं योगदान त्यांनी दिलंय आपल्या टीमसाठी. एक जबरदस्त इनिंग्स मुकेश नांदुरकर यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च करण्यात आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. अशा प्रकारे 38 धावा धावफलकावर आहेत. खेळाडूंना आम्ही सातत्याने विनंती करतोय की आपण जास्त वेळ खर्च करू नका. आज आपण यानंतर देखील काही रेग्युलर क्रिकेटचे मोठे सामने पाहणार आहोत. नवीन षटकाला सुरुवात. मनगटी प्रहार केलाय ऑन साइडला
दीप स्क्वेरिश मिड विकेटला तिकडे फिल्डर उपस्थित, फक्त एक धाव मिळेल फलंदाज जयहिंद यांना. एकापेक्षा एक सरस बॅटर्स आपल्याला सुनील पाहायला मिळत आहेत या टीमकडे. निश्चित खूप छान उल्लेख केला आपण, पण त्या प्रकारे इथं मात्र बॅटिंग करतोय एकच बॅटर तो मुकेश, खूप चांगली बॅटिंग करतोय. आणि त्यानंतर मात्र संदीप यांनी थोडासा संघर्ष केला, चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर मात्र विकेटची पडझड कायम होती. एका चांगल्या स्थितीकडे घेऊन जाताना मुकेश आपल्या टीमला. शेवटचा षटक पाहतोय आपण प्रगतीपथावर. देवीदास अजून एक चांगला वेगवान मारा करणार हा बॉलर पाहतोय आपण. गावदीप पिंपळगड टीमचा राईट आर्म विकेट सज्ज होते समोर खेळण्यासाठी मुकेश. यास पाहता स्विंग केलाय, धमाका पाहतोय आपण, हवाई फायर आलाय हा षटकार. अल्ताफ शेख आपण आपले 500 रुपये जमा करायचे आहेत. काय धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. मुकेश यांच्या रडारमध्ये अजिबात तुम्ही चेंडू टाकू शकत नाहीत. ताकद आहे या फलंदाजाकडे, ताकद देखील आहे, नजाकत देखील आहे, परंतु शक्ती प्रदर्शन सध्या तरी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. हा तिसरा षटकार मुकेश नांदुरकर यांनी ठोकलाय. अगदी स्लॉटमध्ये चेंडू आला होता, भिरकावून दिला ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. जुने बॉल सोपवायचे आहेत. अगदी भीम टोला, वज्र टोला पाहायला मिळाला. चेंडू फार दूरवर निघून गेलाय. 6 धावांनी संघाची धावसंख्या गरुड झेप घेताना दिसते, जाऊन पोहोचले 45 या आकड्यावर. 50 धावांचा पल्ला पार करण्याची ते निश्चित रूपानं संधी आहे जय हनुमान टेंभवली संघाला. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज देवीदास यांना आपण बघतोय. प्रत्येक गोलंदाजाने 1 ते 2 कमजोर चेंडू टाकलेले आहेत, त्याचा इथे फायदा जरूर उचलला आहे फलंदाजांनी, विशेषतः मुकेश नांदुरकर यांनी. संदीप यांनी चांगली सुरुवात केली होती, बाद होण्यापूर्वी 13 धावांचं योगदान दिलं. दिगंबर धावचीतच्या रूपात बाद झाले होते, फक्त 1 धाव त्यांनी जोडली. मिलिंद देखील स्वस्तात परतले होते, तंबूत 0वर बाद झाले होते. त्यानंतर सुरेश रनआउटच्या रूपात बाद झाले होते. आतापर्यंत 4 फलंदाज हे बाद झालेत. धावसंख्या आपण बघतोय 45. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आणि 40+ टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023. तर अतिशय चांगली बॅटिंग इथे मात्र मुकेश नांदुरकर यांच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या जर पहिले आता मात्र पुढे सरकते ती तब्बल 45. ग्रेट बॅटिंग मुकेश यांच्या बॅटमधून. आतापर्यंत जर पाहिलं आपण तर तब्बल 3रा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आक्रमकता फलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बोहळ्यावर सज्ज होत असताना देवीदास. शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू, एक शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. बाकीचे सर्व खेळाडू हे सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत, म्हणजे 7 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत. अको टप्प्याचा बॉल हुक केलाय आणि चेंडू चाललाय डीप मध्ये. जबरदस्त कॅच देते, अफलातून कॅच महेश यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. आपण बाद होण्यापूर्वी जे पाहिलं की आपण चांगली बॅटिंग करून बाद झाले. टीमसाठी जर विचार केला आपण किती धावाचं योगदान दिलं आणि
25 धावेचं योगदान दिलंय मुकेश नांदुरकर यांनी. अतिशय ग्रेट बॅटिंग पाहिली आपण आणि ज्या विकेटची खऱ्या अर्थाने आवश्यकता तो विकेट या अंतिम हणामारीच्या षटकामध्ये प्राप्त करतोय. खरं तर हा चेंडू देखील आपण बघायला गेलो तर मोठा फटका खेळण्यासाठी एक चांगला चेंडू होता, शॉर्ट बॉल होता आणि चांगल्या पोझिशनमध्ये येऊन चेंडू हुक केला होता, परंतु ब्रिलियंट कॅच पाहायला मिळाली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. महेश त्या ठिकाणी उपस्थित होते. खूप चांगला झेल त्यांनी समाप्त केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहेत. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. धावसंख्या आपण बघतोय 45. टेंबवली संघ प्रथम बॅटिंग करतोय टॉस गमावल्यानंतर. यावेळेस बॅटचा फेस उघडलाय परंतु गॅप मिळत नाहीये. शॉर्ट दरम्यानला तिकडे जे फिल्डर आहेत बॅकवर्ड ऑफ द पॉईंट खरं तर खूप अलर्ट आहेत, दक्ष आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त एक धाव मिळते. दूर दूरवर पसरलेलं विखुरलेलं क्षेत्रक्षणाचं जाळं आपल्याला पाहायला मिळत आहे. सीमारेषेवर जास्त प्रोटेक्शन आहे. मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न असेल. यावेळेस टॉपेज आहे, बॉल फ्लाय होतोय विकेट किपरच्या डोक्यावरून आणि निघून जाईल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पलीकडे. नशिबाचा चौकार आणि या चौकाराबरोबरच 50 धावा पूर्ण होत आहेत जय हनुमान टेंबवली संघाच्या. अजय, यानंतर जो सामना होणार आहे आपण पाहतोय. आपण ग्रामीण रेग्युलर टीमकडे वळणार आहोत. 2 दिग्गज संघामध्ये स्वर्गीय मधुकर स्मृती टेंबेवली विपक्ष जयभुरनाथ सरुलीपाडा अशी फाईट पाहायला मिळेल. क्या बात आहे. 2 दिग्गज संघांमध्ये लढाई पाहायला मिळणार आहे. खूप मोठं बॅटल असेल. शेवटचा बॉल बाकी. लकी चौकार आलाय जय हिंद यांच्या बॅटमधून. चांगला बॉल बाउन्स खूप चांगला पाहायला मिळाला. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बीट होतोय, डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर ही इनिंग्स अखेर समाप्त होते. तर जी चर्चा कॉम्बॉक्समध्ये सुरू होती 50-55 धावा, तुम्ही उल्लेख केला होता 50 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. 50 धावा एक्झॅक्ट बनवलेल्या आहेत टेंबवली संघानं. त्यांची इनिंग समाप्त झाली आणि 51 धावांचं टार्गेट हा 40+ उद्घाटनीय सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी पिंपळघर समोर. टॉस करण्यासाठी हॅलो, दोन्ही टीमचे हॅलो. कॅप्टन आपण यायचे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. चला आपण व्यासपीठावर मान्यवरांचा सत्कार समारंभ चालू करतोय. आमच्या या टुर्नामेंटला भेट द्यायला आलेले आमचे प्रमुख पाहुणे रुपेश गजानन चौधरी साहेब यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत. संतोष पाटील यांनी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचंय. रमेश रुपेश गजानन चौधरी उद्योगपती. जय जला तुझा. तसेच आमचे भिवंडी 40+ चे नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद भोईर साहेब यांचं स्वागत. साहेबांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आणि जिथं टीम गावदेवी पिंपळगड टीमचा कॅप्टन आपलं पहिले कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. पिंपळगड टीमचा कॅप्टन आपण सलामी जोडी पाठवण्याच्या पहिले आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. तर टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज अजय घरत टॉस करण्यासाठी. जयभुरनाथ सरवली विपक्ष टेंबवली. तसेच आमचे मार्गदर्शक सलामतप्रमाणे दरवर्षी आमच्या पाठीशी उभे राहतात आमचे परम मित्र विनोद ठाकरे साहेब अध्यक्ष बीजेपी उद्योग आघाडी
ठाणे जिल्हा यांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचंय. संतोष पाटील, संदीप पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचंय. टेंबवली टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, कारण की आपण पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. तसेच आमचे भिवंडी 40+ चे कार्याध्यक्ष, वलगावचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती मंगेश भोईर साहेब यांचं स्वागत संदीप पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच आमचे वडघर गावचे सरपंच व दानशूर व्यक्ती तुळशीराम भालचंद्र पाटील यांचं शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतोय. संतोष पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच आमचे मित्र गणेश पाटील, गावदेवी, राजूचे कर्णधार, पंचांना विनंती की सामना चालू करायचा आहे. दादा, त्यापूर्वी आपण टॉस करून घेणार होतं. आपण हो नक्कीच जाऊया अजय घरेकडे. मान्यवर विनंती की आपण अध्यक्ष अरविंद भोईर साहेब, विनोद ठाकरे साहेब, सचिव आणि दिनेश पाटील साहेब, आपल्याला विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन नाणेफेक करायचे. तर आपण आहोत हॉटेल मराठा पंजाब टॉस बॉक्समध्ये. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये बिग फाईट असणार आहे. ग्रामीण क्रिकेटचा हा सामना असेल. सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय या टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला टेंबवली संघ आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे सरवली. तर आमच्या पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दीपक पाटील आपण यायचं आहे. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्या. टेंबवली टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. काटाचा कॉल आहे आणि काटा चाललेला आहे. तर टॉस टेंबवली संघाने जिंकलाय. सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे. सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. खरं तर मैदानामध्ये सामना सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्याकडे जास्त वेळ नसणार आहे. टेंबवली टीमचे कॅप्टन आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. सागर, फक्त एक प्रश्न, या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय वाटतंय? गावदेवी 40+ क्रीडा मंडळ यांनी जे आयोजन केलेलं आहे, काय सांगाल?
आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच. आपल्याला प्रथम बॅटिंग करायची, आपण तयारीला लागा. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉसमधून समाचार असा आहे की टेंबोली संघानं टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू आमदार मोरे साहेब, समालोचन कक्ष. सुनील पवार इज देअर. अनेक अनेक धन्यवाद अजय गरज सर. तर आपण चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे, विनंती असेल. सामन्याला सुरुवात हॅलो करायची आहे. हॅलो. तसेच आमचे ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य पिंपलघर रांजोलीचे रोहिदास भोईर यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करतील. संतोष पाटील विनंती करते आपण स्वागत करायचंय. तसेच आमचे परममित्र वलगावचे प्रमोद भोईर यांना सुद्धा पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मानित करायचंय. तर पहिल्या चेंडूवर पाहतोय की आपण इथे मात्र बॅटर बाद होतोय आणि चांगली सुरुवात इथे मात्र करून देतोय बॉलर. स्टाईल त्याची नवा बिहार, त्याचा विषय बनलाय चर्चेचा, त्याचा विषय बनलाय चर्चेचा. आहे रुबाब या लाख मोलाचा, या पाटलाच्या पोराचा, जमाना झालाय सारा दिवाना या पाटलाच्या पोराचा. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण भरत खेळपट्टीकडे रवाना होताना तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. डे नेटची स्पर्धा आपण पाहतोय. वलगावचे खेळाडू राजन मडवी यानंतर जो सामना होईल टफ फाईट टेंबोली विपक्ष राजन? जेवणात सरवली. पाटील माजी सरपंच वल ग्रामपंचायत यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करते. तसेच आमचे वलगावचे खेळाडू किरण पाटील यांना सुद्धा पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचं स्वागत. मी संतोष पाटील विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. हॅलो हॅलो. लागले बघायला ज्याचा झाला या बलबाला, भीड लागले बघायला. किंग मेकर सुजित तात्याला, तात्या भाई आला. किंग मेकर सुजित तात्याला. अतिशय जबरदस्त बॉलिंग पाहतोय आपण. बॉलर पाहतोय आपण ज्या प्रकारे बॉलिंग करतोय सुरेश. आणि या षटकामध्ये मात्र निश्चित दुसरा विकेट प्राप्त करतोय. आणि आता मात्र म्हणेन की बॅकफुटला जाताना गावदेवी पिंपळगड टीम कारण की एक मोठं टार्गेट आहे 51 धावाचं, तो टार्गेट पार करताना मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग इथं मात्र करताना सुरेश. निश्चित जनमान टीम मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकतोय अजय घरत यांना. स्वागत आहे अजय परत आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. यानंतर रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण वळणार आहोत तर दोन दिग्गज संघामध्ये
टेंबोली आणि चेंबोलीनाथ सरवली या दोन संघामध्ये. थँक्यू सो मच सुनील पवार. सुरुवात येथे जरूर खराब पाहायला मिळते. 2 धावांवर 2 गडी बाद झालेले आहेत. टार्गेट मोठं आहे. 51 धावा पिंपळघर टीमला बनवायच्या आहेत आणि कुठेतरी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला मिसफिल्ड आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. ज्या ठिकाणी एक धाव मिळणं कठीण होतं तिथे चौकार मिळतोय. अनुचित पहिला पण खराब क्षेत्ररक्षण आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. आणि आउटफील्ड जे जर पहिल्या पण मैदानाची खूप चांगली आहे. जर गॅपमध्ये तुम्ही चेंडू ड्राईव्ह केलं तर निश्चित तुम्हाला चौकार मिळेल. ज्या वेगात चेंडू गेला होता बघितला आपण की हा सीमा पार. गोलंदाज अतिशय निराश, कारण ही अपेक्षा अजिबात नव्हती फिल्डरकडून. मिड ऑफला चूक घडली आहे. 4 धावांनी संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर. गोलंदाजी फार चांगली सुरेश यांची पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल सामना करतील देवीदास. यावेळेस बॅटच्या थोडा आतमध्ये चेंडू लागलाय. शॉर्ट मिड विकेटला जोपर्यंत फील्ड केला जाईल. एक धाव कंप्लीट आणि येथे विकेट टाकण्याची तयारी. फलंदाज धावबाद. हे तर 40+ क्रिकेट आहे अजय. पाहतोय की आपण प्लॅनिंगनुसार सर्व गोष्टी करतात. पाहिले की आपण षटकातलं मला वाटतं की हा शेवटचा चेंडू होता आणि इथं मात्र विकेट टाकणं गरजेचं. विकेट कसं टाकायचं हे पूर्ण प्लॅनिंग करून विकेट टाकतात. कारण की नंदू पाटील एक अतिशय चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे या टीममध्ये. आता मात्र एक मोठी जबाबदारी असेल संतोष पाटील आणि नंदू पाटील या जोडीवर. कारण की टार्गेट खूप मोठं आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण हवं तशा धावा धावफलकावर पाहत नाहीये. येस, फक्त 7च धावा धावफलकावर लावण्यात आलेल्या आहेत. हॅलो पंच, की विकेट किपरला बोलू, विकेट किपरला ग्लोव्ज घालून द्यायचं नाही, आपले नियम आहेत. धावसंख्या जर पहिली आपण फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर पाहतोय आपण. चला आपण वेळेचं बांध ठेवायचे. विनंतीशील 40+ टीमचे दोन्ही जे क्षेत्ररक्षण खास करताना क्षेत्ररक्षण पाहतोय आपण टेंबोली टीमचा कॅप्टन. कारण की जे नियम असेल ही असोसिएशनची स्पर्धा पाहतोय आपण आणि त्या नियमानुसारच आपल्या सर्व खेळाडूला इथे मात्र खेळावं लागेल. निश्चित पाहतोय आपण दिगंबर आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. चला आपण जे काही मॅटर असते ते लगेच सॉल्व्ह करायचं आहे आणि या सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण की पाहतोय की आपण आजचा शेड्यूल खूप मोठा आहे अजय आणि अशा प्रकारे जर वेळ वाया घातला आपण तर सकाळचे 4 निश्चित वाजणार आहे आणि अशा स्थितीमध्ये हे योग्य राहणार नाहीये. यासाठी आपण सुद्धा वेळेचं बांध ठेवायचे. आयोजक कमिटीचे मेंबर आपण लगेच जायचंय. शेलीमाता वर्ल्ड टीमचं आगमन झालेलं आहे. मंगेश भोईर पाहतोय आपण. तर निश्चित आता मात्र सामन्याला सुरुवात होते. कारण की पते आपण ग्लोव्ज इथे मात्र काढलेले त्या डिगू यांनी. दिगंबर म्हटलं डिगू खूप मोठं नाव होतं टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून. वेलकम 40+ संघटनेचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी सरांचं पाहतोय की आगमन झालेलं आहे. जोशी सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर असोसिएशन मान्यता प्राप्त टुर्नामेंट पाहतोय आपण. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. धावसंख्या जर पहिले आपण अजय तरी तर मात्र दिमी आणि संत सुरुवात आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र खरं तर आव्हान असेल, पण नंदू पाटील याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 18 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. जवळपास प्रतिषटक 15ची सरासरी राखावी लागणार आहे. प्रमोद आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चला स्पीडअप करा प्लीज, खूप जास्त वेळ जातो या मॅचमध्ये. षटकातील पहिला बॉल, लॉफ्टेड फटका, ऑन द राईज खेळलाय, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. पहिल्या बाउन्सवर बॉल कलेक्ट केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. ओहो, डायरेक्ट हिट लागली असती तर जरूर इथे पंचांना विचार करावा लागला असता, परंतु निशाणा चुकतोय. 2 धावा अखेर येथे कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु 40+ जे क्रिकेट आहे आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. कुठेतरी दुसऱ्या षटकापासून खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात होत असते असं म्हणतात देखील. तर नंदू व्यक्तिगत आपल्या या 2 धावांनी खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र पुढे सरकते. आता मात्र 2 बाद 9. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता. एक अतिरिक्त धाव मिळेल का, पण धोकादायक ठरेल. 50 फूट आकाशाकडे आवश्यकता होती का, आणि मोठा धक्का बसला इथे मात्र गावदेवी पिंपळगड टीमचा हा नंदू पाटील धावच्या स्वरूपात बाद. एका चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता होती, परंतु पार्टनरशिप पाहायला मिळत नाहीये. सातत्याने फलंदाज बाद होताना दिसत आहेत. 4था झटका लागलाय. फक्त दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. टार्गेट एकतर फार मोठं सेट करण्यात आलेलं आहे जय हनुमान टेंभवली टीमकडून, आणि सध्याच्या घडीला आपण बॅकफुटला बघतोय. 51 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी पिंपळगर संघाला. आणखी एक नवीन फलंदाज खेळपट्टीवर. महेश 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहेत. काउंटर अटॅक करावा लागणार आहे फलंदाजांना. मॅच जर जिंकायची असेल तर निश्चित रूपाने आक्रमक खेळ सादर करावा लागणार आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन, गोलंदाजी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली होती महेश यांच्या माध्यमातून. 4 गोलंदाजांपैकी महेश यांचं षटक खूप चांगलं राहिलं होतं. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पण आता बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहे. सुरेख बॉल, बॅट्समनला पूर्णपणे बीट करत असताना गोलंदाज प्रमोद. पुल करण्याचा प्रयत्न होता. अगदी गुडलेन स्पॉटवर पडलेला बॉल होता. क्रीजमध्ये थोडा डीप जात असताना आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. सामन्यावर खूप चांगली पकड आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान टेंभवली संघाची. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुल केलाय. बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. तिकडे फिल्डर उपस्थित. 1 धाव फक्त मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावर दिसत आहेत. झाला ऍक्सिडेंट. फलंदाज धावबाद. तर आता मात्र विकेटची पडझड कायम आहे. अजय पाहिलं होतं की आपण सामना एक रंगतदार पाहायला मिळेल काय, पण तशा प्रकारे काय घडलं नाहीये. अचूक टप्प्यावरची बॉलिंग आता मात्र पाहतोय आपण, आणि कुठल्याही टीमजवळ जेव्हा मोठं टार्गेट असतोय ना, त्या टीमच्या बॉलरचं मनोबल वाढलेलं असतोय. यस, गोलंदाजांचं मनोबल, मनोधैर्य त्यांचं वाढलेलंच आहे. ते बघतोय आपण. गोलंदाजी देखील चांगली होते. इथे ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेत फलंदाज. नवीन बॅट्समन विलास इन एट नंबर 7. पुढचा बॉल सामना करतायत महेश. सुरेख बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. आणखी एक मोठा धक्का लागत असताना गावदेवी पिंपळगर संघाला. आता मात्र विकेटची पडझड कायम आहे. त्यांनी आमच्यातून रजा घेताना भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद दादा ठाकरे साहेब आणि त्यांचे इतर सहकारी. दादा पण आलात तर वेशपेच्या शोभा वाढवली, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतोय. आता मात्र अजय जर पाहिलं आपण विकेटची पडझड कायम आहे, आणि मला वाटते की एकतर्फी सामना आपण पाहतोय सध्या तरी. सामना पूर्णपणे झुकलेला दिसतोय जय हनुमान टेंभवली टीमच्या बाजूनं. तब्बल 6 फलंदाज हे तंबूत परतलेत.
आणि आता फक्त 4 विकेट्स शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त 10. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रदीप आलेले आहेत. विलास आणि प्रदीप ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. टप्प्याचा बॉल पुल करायचा होता पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. बाउन्स खूप चांगला पाहायला मिळाला या षटकामध्ये आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक प्रमोद यांचं समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 10 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय बिकट परिस्थिती, बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते गावदेवी पिंपळकर संघाची. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. जी परिस्थिती पाहतोय आपण सध्याचा जर परिस्थिती आढावा घेतला तर खूप नाजूक स्थिती पाहतोय आपण, कारण की आघाडीची महत्त्वपूर्ण 6 म्हणजे निम्मा संघ गारद झालाय आणि धावफलकावर धावा जर पाहिल्या आपण फक्त आणि फक्त 10 आहे. उर्वरित 12 बॉल्समध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. कुठलाच फलंदाज खेळपट्टीवर टिकण्यासाठी तयार नाही आहे असंच दृश्य आपण बघितलंय. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलाय. सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं पण सुरुवात फार खराब राहिली आहे आणि आता येथून पलटवार करणं तेवढं सोपं नसणार आहे. नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज मुकेश नांदुरकर, ज्यांनी धमाकेदार बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये. तब्बल 25 धावांचं योगदान दिलं टेंबोली टीमसाठी. 3 उत्तुंग षटकार ठोकले आणि 1 चौकार. मुकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक बॅक फुटला गेलेत. जागा बनवून हा कट शॉट खेळलाय. अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. येथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा मिळतील देखील. पण आता सुनील आपण बघतोय की एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये, कारण 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा बनवायच्या आहेत. निश्चित इथून मात्र तुम्हाला चौकार किंवा षटकार मारावे लागेल. दरम्यान पत्ते आपण इथं मात्र आगमन होतो ना 40+ क्रिकेट जर म्हटलं किंग ऑफ 40+ खेळाडू सदा मात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सदादा, स्वागत आहे आपलं. 40+ किंग ऑफ भिवंडी म्हणून उल्लेख सातत्याने करतोय आम्ही. बॉलर सज्ज होताना राईट आर्म द विकेट. यावेळेस पात्र हा सरळ बॅटनी डाऊन द ग्राउंडचा फटका अतिशय चांगला. एका टप्प्याने मात्र चेंडू निघून जाईल. सीमा पार आलाय हा चौकार. निश्चित दीपक पाटील आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपर्क साधायचे. दीपक दादा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आहे. बॉलर पाहतोय आपण मुकेश, ज्यांनी अतिशय अप्रतिम बेधडक बॅटिंग पाहिली आणि तोच आता मात्र बॉलिंग करताना. यावेळेस पत्ता वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र स्क्रू ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. एकतर्फी सामना अजय. एक मोठा फटका जरूर आला या ओव्हरमध्ये, मात्र लगेच गोलंदाज कमबॅक करत असताना या सामना एकतर्फीच सुरू आहे. फलंदाजीमध्ये देखील पूर्णपणे वर्चस्व होतं मुकेश नांदुरकरचं आणि त्यानंतर गोलंदाज सुरेश प्रमोद यांनी चांगली कामगिरी केली आहे टेंबवली टीमसाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पावलांचा वापर यावेळेस फक्त पुश केला आहे. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता फलंदाज. दुसरी धाव घेण्याचं मानस येते, धाडस देखील केलं गेलंय आणि धावचीची संधी निर्माण होते. स्वतः गोलंदाजाने चेंडू घेऊन गेला तिथे, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज धावबाद. निश्चित अजून एक बॅटर बाद होते आणि आता मात्र पराभवाच्या छायाकडे पूर्णपणे वळताना पाहतोय आपण. अक्षरशः निराशेच्या गर्दीत संघ सापडलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. गावदेवी पिंपळगर खरं तर चांगल्या क्रिकेटची अपेक्षा त्यांच्याकडून होती, पण मैदान सध्या गाजवतायत टेंभवलीचे खेळाडू. 17 धावा फक्त धावफलकावर. 7 फलंदाज तंबूत परतलेत आणि परत एक आपण टेंबोली टीमला पाहणार होता. निश्चित ग्रामीण क्रिकेट जर विचार केला आपण तर एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली त्या टीमने. यावेळेस पाहता फ्रंट लाईन मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटची मोठी कड घेऊन मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्राकडे ट्रॅव्हलिंग केला होता आणि फक्त आणि फक्त चेंडूवर मिळेल इथं मात्र 1 रन्स. अजय असं म्हटलं तर वावगोठ्याने फक्त पराभवाचा जो अंतर आहे मोठा तो कम करण्याचा प्रयत्न करताना इथं मात्र गावदी स्पोर्ट पिंपळगड टीमचे बॅटर. असंच काहीसं दृश्य आहे मैदानामध्ये. 7 बॉल्समध्ये आता 33 धावांची आवश्यकता आहे.
पण येथून देखील विजयासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही, कारण 7 बॉल्समध्ये देखील 33 धावा बनू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटी काहीही घडू शकते, परंतु तुमचा माइंडसेट तसा पाहिजे. आधी तो विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे की आपल्याला जिंकण्यासाठी खेळायचं आहे. जर तुम्ही आधीच मनातून हारलेत तर मात्र मैदानामध्ये कधीच तुम्ही जिंकू शकत नाहीत. चला मुकेश, आपण जास्त वेळ खर्च करू नका. षटकातील शेवटचा बॉल. भोलेनाथ डावखुरे फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. स्विंग अँड मिस. बिगेट करायचा होता ऑन साईडला, मात्र चेंडू बॅटवर आला नाही. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर आणखी एका चांगल्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकं संपले तर फक्त 18 धावा धावफलकावर, 7 गडी बाद. 6 बॉल्समध्ये 33 धावांची आवश्यकता. यानंतर स्टार वार पाहायला मिळणार आहे. ग्रामीण क्रिकेटचा एक अतिशय मोठा सामना. जय हनुमान टेंबवली विपक्ष जय भोलेनाथ सरवली. तर अजून धावा जिंकण्यासाठी मात्र खूप तर सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. अंतिम षटक राईट ऑफ द विकेट. वेपिडेज इंडियाकडनं यार्ड्स पात्र हा फटका पाहतोय आपण. डाऊन द ग्राउंडचा फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक मुकेश उभा होता. फक्त आणि फक्त इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट. पराभवाचं अंतर कम करण्याचा प्रयत्न आता मात्र पाहतोय. खूप चांगली कामगिरी आपण बघतोय जय हनुमान टेंबवली 40+ संघाकडून या मॅचमध्ये. 40+ क्रिकेटचा हा उद्घाटनीय सामना आहे या स्पर्धेचा. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक आपण एन्जॉय करतोय. चांगला स्ट्रोक, अगदी स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर तिकडे उपस्थित. आधी फिल्डरला बॉल पिक करता आला नव्हता, थोडे लेट ते रिॲक्शन करताना दिसले आणि अखेर एकच धाव मिळाली आहे. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. पुढील सामन्याची प्रतीक्षा आता क्रिकेट रसिक करत असणार आहेत. टेंबवली संघानं अजिबात डोकं वर काढू दिलेलं नाहीये गावदेवी पिंपळगर संघाला. चांगला स्ट्रोक, बॅकफुटला जाऊन जोरदार प्रहार केलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय नेत्रदीपक चौकार. हटके कडक असते त्याची ड्रेसिंग. जीव लागे यारी दोस्ती मधला आहे तो किंग. भरपूर चेंडूंनंतर हा चौकार आलाय विलास यांच्या बॅटमधून. विलास यांचा फर्स्ट क्लास फटका पाहायला मिळाला. आणि जिथं पहिल्या वेळेस एक चांगला फटका पाहिला पण एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. याच पाहता सफल झाला होता. पुलचा फटका पाहता आपण नियंत्रित फटका म्हटलं जाईल. मिडविकेट आणि या कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त मिळेल एकच सिंगल. यानंतर अजय ग्रामीण रेग्युलरचा आपण सामना पाहणार होता. दोन्ही चांगली टीम आपण एकमेकांसमोर उभी टाकताना पाहतोय. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. डेफिनेटली भिवंडी ग्रामीणचे 2 अतिशय बलाढ्य संघ पुढच्या मॅचमध्ये आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना दिसतील. नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय टेंबवली टीमच्या कॅप्टनने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येकी 5 षटकांची ती लढत असेल. स्वीप करायचा होता. हा बॉल स्वेअर आहे. अनिकेत, अजय मला एक माहिती पडली की आपण जो विलास भोईर याला पाहतोय त्यांचा वाढदिवस आहे आणि या विलास वाढदिवसाची तुला लाख लाख शुभेच्छा. कॉमेंट्री पॅनल आणि अंपायर पॅनलच्या माध्यमातून आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फुल टॉसर होता. फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न पण परफेक्ट टायमिंग करता आले नाही. चुकीचं क्षेत्ररक्षण पण बॅकअप. इथून मात्र क्षेत्ररक्षण जरी खराब केलं काही फरक पडणार नाहीये कारण की विजयाच्या उंबरठ्यावर येऊन हा संघ उभा आहे आणि याचबरोबर अजून एक बॅटर बाद होते धावचीच्या स्वरूपात. म्हणजे जवळपास 9वा फलंदाज बाद होतोय
8वा फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू असेल या सामन्यातलं. यानंतर नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण निश्चित अजय गरत टेंबोली टीमच्या बाजूनं आणि प्रथम सांगितलं की आम्ही या क्षेत्ररक्षण करणार. स्वर्गीय मधुकर स्मृती टेंबोली टीमचा कॅप्टन आपण सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यावेळेस मात्र पाहतोय की आपण टर्नकिला चेंडूला पाहतोय आणि याच बरोबर एक मोठा विजय इथं मात्र जनवान टेंबोली टीमने साकारलाय आणि सामनावीर निश्चित ठरलाय. सामन्यातला जर पाहिला आपण तर एकच नाव तो म्हणजे ठरलाय मुकेश नांदुरकर. ग्रेट बॅटिंग केली. वेलकम अल्पेश चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट गुणलेखक अल्पेश गायकवाड. सॉरी अल्पेश दादा या आपण. हॅलो. यस ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये. तर जाऊयात आपण व्यासपीठावर. तेथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे मुकेश नांदुरकर यांना, ज्यांनी 25 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि चांगली गोलंदाजी देखील